परमेश्वराचं अस्तित्व कुठे असतं आणि आम्ही कसं असायला पाहिजे. एक संन्यासी असे शोधात भटकंती करत फिरत असतात की परमेश्वर कुठे आहे, काय आहे, आणि त्यांच्या परमेश्वरांची शोधामध्ये ते खूप भ्रमंती करतात, ज्ञान मिळवायचा प्रयत्न करत असतात. असंच फिरत फिरत चाललेले असतात. एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये शिरतात. वेगवेगळे ते व्यापाऱ्याकडे गेलात, दुकानदाराकडे गेलात की सगळे असे डबे वगैरे मांडलेले असतात, वेगवेगळे अशी भांडी भरलेली असतात, अनेक डबे असतात. ते साधू त्या व्यापाऱ्याला विचारतात, या डब्यात काय आहे. साधू म्हणतात, गूळ आहे. दुसऱ्या डब्यात काय आहे, साखर आहे. असे वेगवेगळे डबे सांगतात. एक डबा शेवटचा राहतो, त्या डब्यात ते विचारतात, या डब्यात काय आहे. व्यापारी म्हणतात, त्यात कृष्ण आहे. व्यापारी काय उत्तर देतात की त्यात कृष्ण आहे.